भगीरथानं क्षणाचाही विलंब न लावता भगवान शंकरांची आराधना सुरू केली. भगीरथासमोर प्रगट होऊन गंगा मातेनी सर्वांची विनंती मान्य केली आणि ती भगवान भोलेनाथांच्या जटेमध्ये हळूहळू विराजमान झाली. भगवंतांचा क्रोध लगेचच शांत झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, चला, हीच योग्य वेळ आहे गंगेला भूलोकी अवतीर्ण होण्याची. तिचा यापुढचा कार्यभाग पृथ्वीवरच आहे. आपण तिच्याकडे जाऊ आणि तिला विनंती करू. धन्य झाला. चराचर आनंदित झाले. गंगेच्या परमपवित्र जलाने सारी पृथ्वी पुण्य पावन झाली. जटेतील तिची जलधारा पृथ्वीवर पडताच जलगंगे भागीरथीचा जयघोष आसमंता दुमदुमला. धन्य तो भगीरथ, ज्याच्या प्रयत्नामुळे आज आपण गंगा स्नानाने शुद्ध होत आहोत.